नमस्कार. आजचा दिवस माझा हे चॅनल आपण खरोखर शाश्वत बुद्धिमत्तेने देशहितामध्ये सुरू केलेलं आहे. यामध्ये अशा अनेकोधिक गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत की जे आपण बदलू तर आपला समाज पुढे जाईल, आपला देश पुढे जाईल. माझं केव्हाही वाक्य जे असतं किंवा बोलणं जे असतं हे देशहितामध्ये असतं, प्रामाणिक असतं. वय वर्ष 6 पासून तर वय वर्ष 100पर्यंत कोणी पण ऐकू शकतं. स्त्री पुरुष कोणीही याच्याबद्दल भेदभाव नाही आहे. कोणत्या जातीसाठी माझ्याजवळ थारा नाही आहे, कारण मला माहिती आहे सर्वच जातीमध्ये खोटारडे लोक आहेत आणि सर्व जातीमध्ये बोटावर मोजण्या इतकेच चांगले लोक आहेत. त्याच्यामुळे तो पण भाग नाही आहे. आपण जीवनातले एक एक पैलू असे पाहणार आहे की जे आपण आज बदलले तर याचा पुढे 20 वर्षानंतर आपल्याला चांगला फरक जाणवणार आहे. आणि त्यानंतर पुढे कुठेतरी रामराज्य, शिवशाही किंवा भारत आपला वरचढ होणं, ज्यामध्ये आज म्हणायला अमेरिका, चायना आणि रशिया हे 3च देश महासत्ता होऊ इच्छितात. पण मी म्हणेल या पलीकडे ऑस्ट्रेलियासारखा देश आहे, जपानसारखा देश आहे, थायवानसारखा देश आहे, इस्रायलसारखा देश आहे. यांनी जी प्रगती केली आहे ना, तशा प्रकारची प्रगती भारताने करायला पाहिजे. महासत्ता म्हणजे दोघांना भांडवून आपण पैसा कमवणे आणि आपलं वर्चस्व सिद्ध करणे, ही महासत्ता भारताने न बनलेलीच चांगलं. आता आजचा विषय आहे पैसा कसा पाहतो आणि गुर्मी कशी आहे हे मी सांगतो. 100तनं 99 लोक पैसाच पहिले पाहतात. उदाहरण म्हणून सांगतो, आज कुंडलीचं उदाहरण घेऊया की लोक काय म्हणतात, लग्न करताना 100तनं 99 लोकांना कुंडली पाहायची असते. सांगताना सांगतील की आम्ही पैसे पाहणार नाही, आम्ही बाकी सगळं पाहू, पण पाहतील पैसाच. मग मी म्हणतो कुंडली पाहायची ना तुम्हाला, आणि नकार देताना कुंडलीच्या भरोशावर देतील. आवडत पॅकेज नाही, आवडत दुसरी गोष्ट नाही, पण ठप्पा मारतील कुंडलीवर. मी असं म्हणत नाही की तुम्ही पैसा पाहू नका, तुम्ही कुंडली पाहू नका किंवा तुम्ही नकार देऊ नका. पण नकार द्यायला 100 गोष्टी असताना कुंडलीचा नकार देणे आणि एकमेकांची फसवणूक करणे. आता तुम्हाला जर कुंडली पहिले पाहिजे आहे तर मी काय म्हणतो, मग त्या मुलाचा बायोडाटा बोलवा आणि फक्त कुंडली बोलवा. बरोबर की नाही? मग कुंडली मॅच होत असेल तर बाकीचं पहा ना. मग जर तुमच्या मुलामुलीसाठी समोरच्याची कुंडली 100% मॅच होते आहे, मग पैसा का पाहायचा, बाकीचं का पाहायचं? तुमचा गुरुजी सांगतो आहे ना हे सगळं ओके आहे. मग असे ना त्याला पगार 5 लाख रुपये कमी असो की 15 लाख रुपये जास्त असो किंवा काही का असे ना, जर या मुलाची कुंडली या मुलीशी योग्यरित्या जुळते आहे, यांचं वैवाहिक जीवन सुखकरण व्यवस्थित निरामय होणार आहे, यांचे पुढची भविष्य अपत्य सगळं व्यवस्थित होणार आहे, मग पॅकेज काय पाहायचं ना. पण असं आमचा समाज करणार नाही. नुसती कुंडली पाहून तर ते पाहणारच नाही. ते म्हणतील नाही पहिले याचं पॅकेज टाक, पॅकेज. म्हणून हा समाज बदलू शकत नाही. आणि खरोखर जे माझ्यासारखे व्यक्ती असतील, ज्यांना खरोखरच कुंडली पाहायची असेल किंवा जे प्रामाणिक असतील, त्यांनी तर पहिले कुंडली पाहून पहिले ठरवायचं आहे की या मुलामुलींचे लग्न जुळतील की नाही जुळत, आणि जुळत असतील तरच पुढचं पाहायचं आहे, नसतील जुळत तर त्याचं पॅकेज बाकी गोष्टी काही न पाहता सरळ रिजेक्ट करायचं आहे. हा यातला बेसिक आणि क्लिअर फॉर्म्युला.